ऐन वेळेस अशी मदत केलेली आहे की माझ्या मंडळीच्या डिलिव्हरीच्या वेळेस असा प्रॉब्लेम झाला होता की मी प्रायव्हेट डॉक्टरची ट्रीटमेंट घेत होतो, पण ऐन वेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला सिझर करावं लागेल आणि सिझरचा खर्च भरपूर सांगितल्यामुळं माझी काय कॅपॅसिटी नव्हती, म्हणून मग मी आशाताईंशी कॉन्टॅक्ट केलं. तर ताईंनी मला सांगितलं मला 10 मिनटाचा वेळ दे, मी तुझं काम करते. आणि 10 मिनटाच्या आतमध्ये ताईंचा मला फोन आला की नारिंग हॉस्पिटलला तुझ्या मंडळी मिसेसची डिलिव्हरीची सोय केलेली आहे, तू तिथे जा आणि माझं नाव सांग. आणि ऐन वेळेस ताईंनी मला एवढी मदत केली का ताईंचं मी ते हेच विसरू शकत नाही. आता एवढ्या ऐन वेळेस आणि इमर्जन्सीमध्ये 10 मिनिटात माझ्यासारख्या गरिबाची सोय केलेली आहे. त्यामुळं ताईंच्या सोबत मी 100% ताईंसोबत उभा आहे आणि त्याच्यासाठीच मी म्हणून ताईंच्या फॅन झालेलो आहे. नमस्कार, मी गणेश बोचरे कुसूरचा आहे. आशाताईंबद्दल जर बोलायचं झालं तर असा कोणता प्रश्न असो का त्याचं उत्तर आशाताईंकडे नाही. मी माझी काही शेती सुराळे या ठिकाणी करीत आहे. त्या ठिकाणी सलग 2 वर्ष लागोपाठ लाईटचा प्रॉब्लेम झाला. तर त्यावेळेस मी ताईंना फोन केला, बऱ्याच वेळा त्या अधिकाऱ्यांना फोन केला का बाबा साहेब आमच्या इकडली डीपी तुटण्याची हे झाली तर ती जरा दुरुस्त करा. तर ते अधिकारी म्हटले त्या ठिकाणची बिल वगैरे भरा किंवा ह्या गोष्टी करा, त्याच्यानंतर मग ती डीपी दुरुस्त होईल. परंतु त्या ठिकाणचा आदिवासी समाज असल्यामुळं आर्थिकदृष्ट्या एवढा कोणत्याही त्यांच्याकडे सोर्स नसल्यामुळं ते निधी भरतात, तो जो काय बिल होतं ते भरता आलं नाही. तर त्यावेळेस आम्ही ताईंना फोन केला का ताई असा विषय आहे, आमची डीपी काही चालू करत नाही, बिल भरा म्हणून सांगते. त्यावेळेस ताईंनी तत्पर लगेच गांजाडे साहेबांना फोन केला आणि गांजाडे साहेबांना सांगितलं गणितचा तिथं काय विषय आहे तो बघा आणि तो मार्गी लावा. त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला सांगतो जे काम 15-20 दिवस रेंगाळलं होतं ते गांजाडे साहेबांनी ताईमार्फत फोन केल्यानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये विषय मार्गी लागला आणि आमचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला. असे बरेचसे प्रश्न आहेत जे आमच्या शिवनेरी किल्ल्यावरले काही विषय आहेत का ज्यावेळेस शिवजयंती असते त्यावेळेस ते मुख्यमंत्री येत असतात, त्यावेळेस जे व्यावसायिक आहे छोटे मोठे व्यावसायिक त्यांना त्या ठिकाणी बसून दिले जात नाही. तर आमचे सरपंच समीर भाऊंडारे यांच्या मार्फत ते धंदे व्यावसायिक जे आहेत ते आशाताईंकडे जातात आणि समीर भाऊंच्या माध्यमातून आशाताईंच्या पाठपुराव्यानंतर तो विषय सगळा मार्गी लागतो आणि त्या ठिकाणी जे काही 30-35 व्यावसायिक आहे त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण होतो. त्यामुळं आम्ही सर्व जे कुसूर ग्रामस्थ आहेत आणि जे व्यावसायिक आहेत ते संपूर्णपणे आशाताईंच्या मागे आहे.